याआधी आपण बिबट्या आणि वाघाची काही आश्चर्यकारक वैशिष्ट्ये जाणून घेतली होती। आज आपण चित्त्याची आश्चर्यचकित करणारी 13 वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत। जगातील सर्वात वेगवान प्राणी चित्ता हा जमिनीवर धावणारा सर्वात वेगवान प्राणी आहे। तो अवघ्या 3 सेकंदात 0 ते 95 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेऊ शकतो, जो एखाद्या महागड्या स्पोर्ट कार पेक्षाही जास्त आहे। चित्ता ताशी 93 ते 104 किलोमीटर वेगाने धावू शकतो। नखे पूर्णपणे आत जात नाहीत। मांजर कुळातील जवळजवळ सर्व प्राणी त्यांची नखे पूर्णपणे आत घेऊ शकतात, पण चित्ता याला अपवाद आहे। चित्त्याची नखे अर्धवट बाहेरच असतात, ती पूर्णपणे आत जात नाहीत, ज्यामुळे चित्त्याला वेगाने धावताना जमिनीवर चांगली पकड मिळते। अंगावरील ठिपके चित्त्याच्या अंगावर 2000 पेक्षा जास्त काळे ठिपके असतात। प्रत्येक चित्त्याच्या अंगावरील ठिपक्यांची रचना प्रत्येक माणसाच्या बोटाच्या ठशांप्रमाणे वेगळी असते। दिवसा शिकार करणारा प्राणी अनेक शिकारी प्राणी जसे वाघ, बिबट्या, सिंह शक्यतो रात्री शिकार करतात, पण चित्ता प्रामुख्याने दिवसा शिकार करतो। यामुळे इतर मोठ्या शिकारी प्राण्यांशी होणारी स्पर्धा टाळण्यास त्याला मदत होते। डोळ्यांखालील काळ्या रेषा चित्त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून तोंडापर्यंत 2 काळ्या रेषा असतात, ज्यांना टियर मार्क्स म्हणतात। या रेषा सूर्याचा प्रखर प्रकाश शोषून घेतात, ज्यामुळे शिकारीवर लक्ष केंद्रित करणे त्यांना सोपे जाते। डरकाळी फोडता येत नाही सिंह आणि वाघाप्रमाणे चित्ता डरकाळी फोडू शकत नाही, त्याऐवजी तो मांजरासारखा म्याव असा आवाज काढतो। तसेच तो पक्ष्यांसारखा चिवचिवाट आणि घर घर असाही आवाज काढतो। सुकाणू म्हणून शेपटीचा वापर धावताना अचानक वळण घेण्यासाठी चित्ता त्याच्या लांब आणि जाड शेपटीचा वापर सुकाणूसारखा करतो। यामुळे अति जलद गतीमध्येही त्याचा तोल जात नाही। सुकाणू हे विमान, जहाज आणि पाणबुडीला दिशा देण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे। सुकाणूप्रमाणे चित्ता दिशा घेण्यासाठी शेपटीचा वापर करतो। वेगाची मर्यादा चित्ता खूप वेगाने धावू शकत असला तरी तो हा वेग 20 ते 30 सेकंदच टिकवून ठेवू शकतो। त्यानंतर त्याचे शरीर खूप गरम होते व त्याला विश्रांतीची गरज असते। जर तो जास्त वेळ धावला तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। किंग चित्ता हा चित्त्याचा एक दुर्मिळ प्रकार आहे। त्याच्या अंगावर मोठे ठिपके व गडद काळ्या रंगाचे पट्टे असतात। पिल्ले जगण्याचा दर कमी चित्त्याची जन्मलेल्या पिल्लांपैकी केवळ 5 ते 10% पिल्लेच प्रौढ होईपर्यंत जगतात, कारण आनुवंशिक कारणामुळे पिल्लांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते। सिंह, वाघ व तरसासारखे हिंस्र प्राणी चित्त्याच्या पिल्लांवर हल्ला करतात, तसेच उपासमारीमुळे सुद्धा अनेक पिल्ली मृत्यू पावतात। मादी चित्ता एकटीच राहणे पसंत करते। मादी चित्ता शक्यतो एकटीच राहते, तसेच पिल्लांना जन्म दिल्यानंतर ती एकटीच पिल्लांना वाढवते, तर नर चित्ते गटामध्ये राहणे पसंत करतात। शरीराची खास रचना चित्त्याचे डोके लहान, छाती रुंद आणि कंबर बारीक असते, ज्यामुळे हवेचा विरोध कमी होऊन त्याला वेगाने धावता येते। धावताना त्याचे पाय जमिनीला टेकलेले असतात, त्यापेक्षा जास्त वेळ ते हवेत असतात। कमी यशस्वी शिकार चित्ता खूप वेगवान असला तरी त्याच्या शिकारीच्या यशाचा दर 40 ते 50% असतो। शिकार केल्यानंतर दमल्यामुळे अनेकदा सिंह, वाघ व तरस येऊन त्यांचे शिकार पळवून नेतात। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।